मी विक्की देशेट्टीवार, तुम्ही पाहता न्यूज महानायक. पार्ट 1 मध्ये तुम्हाला चनाका बॅरेज, चनाका कोटा बॅरेज तेलंगणा सरकारने बनवलेला आहे. 100% पैसे तेलंगणा गव्हर्नमेंट, महाराष्ट्रानं काहीही दिलेलं नाही आहे. त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. उत्तरवाहिनी नदी. पण आता 4-5 दिवसाच्या अगोदर आपल्या जिल्ह्यामध्ये तज्ज्ञांनी, वातावरण तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे की रेड अलर्ट घोषित केलेला आहे. कलेक्टरचे पत्र आपण वाचले आणि रेड अलर्ट घोषित झालेलं होतं. आणि आजची परिस्थिती तुम्हाला दाखवत आहे. भयानक मोठा पूर आला होता पैनगंगा नदीला. कारण वरच्या बाजूंना भरपूर पाणी पडलं आणि धरणातले पाणी सोडण्यात आलं. म्हणून चनाका शिवारात ज्या जमिनी आहे गावालगतच्या आणि पैनगंगा नदीला लागूनच, जसं हे प्रोटेक्शन वॉल दिसत आहे, प्रोटेक्शन वॉल हे कशासाठी बांधलेलं आहे की शेतकऱ्याला नुकसान झालं नाही पाहिजे. पण तसं काही झालेलं नाही आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे लोकेशन बघा. हा जो छोटा आउटड्रेन आहे ना, इनड्रेन म्हणजे शेतातलं पाणी डॅमकडे येण्यासाठी बांधलेला आहे. याची उंची वगैरे तुम्ही पाहू शकता. आता बघूया इकडून. हे बघा, पैनगंगा नदी, कोटा बॅरेज डॅम झालं. त्याच्यानंतर प्रोटेक्शन वॉलला लागूनच हे शेती आहे. प्रोटेक्शन वॉलला लागून एक रोड आहे, तोही कच्चा आहे. आणि हे शेती बघा, हे पाण्यात पुरामध्ये बुडालेलं आहे. एवढा भयानक पाणी आला होता की आपण व्हिडिओ घेण्यासाठी येणार होते, पण रस्ते पूर्ण बंद होते. त्या कारणामुळे मी येऊ शकलो नाही. आजची परिस्थिती, आताही इथं पाणी थांबून आहे. खरं तर नियोजन असं केलं पाहिजे होतं इंजिनियर टेक्नॉलॉजीनुसार. हे पाणी इथं थांबलं नाही पाहिजे होतं, पण इथं थांबून आहे पाणी. आणि हे आउटलेट शेतामधून जो पाणी जमा होतो पावसामुळे जे शेतामध्ये पाणी पडतो, शेतामध्ये जे छोटे छोटे नाले तयार होतात, ते सर्व एकत्र जुळून इथून त्याला पाण्याला जाण्यासाठी मार्ग म्हणजेच हे आहे मार्ग. एवढा मोठा जर पाऊस आला, खूप मोठा पाऊस आला, धरणातलं पाणी सोडण्यात आलं. बघा, नैसर्गिक आपत्ती हा भाग वेगळा आहे. आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपूर होतात, त्याला सहन करावा लागतो. या सर्व गोष्टी समजतात. परंतु जर स्ट्रक्चर असं बनवलं असतं की कमी नुकसान झालं असतं. आणि इथं बघा, तुम्हाला दिसत आहे का, ते पाईप्स, आउटलेट पाईप आहे शेतातून पाणी जाण्यासाठी. आणि किती छोटे ड्रम आहेत बघा, सिमेंटचे ड्रम आहे आणि 2च आहे बस. एवढा मोठं पाणी जर जास्तीत जास्त पाणी जर आलं तर काय परिस्थिती होईल तुम्ही पाहू शकता. पण एवढ्या छोट्या आउटलेटमधून एवढं सारं पाणी निघणार कसं? मग निघत नाही ते पाणी, म्हणून शेतामध्ये तो जमा होत राहतो. आणि वरून पुराचं पाणी, धरणाचं पाणी सोडल्यानंतर तर हा पाणी बाहेर निघत नाही, तो जाम करतो नदी. कारण नदीचा प्रवाह हा खूप जास्त असतो, जास्त वेग असते त्या प्रवाहाला. म्हणून इकडचं पाणी इकडंच जमा होतं आणि शेतात पूर्ण शेतकऱ्यांचं पीक हे पाण्याखाली येतं. हे अगोदर पहिली पेरणी झाली होती, त्याच्यानंतर दुबार पेरणी, हे आता तिबार पेरणीचं परिस्थिती येऊन आहे. ही आहे, हे बघा,
हे शेतकरी खूप कष्टात आहे. शेतकरी वापरणारे फर्टिलायझर्स, सल्फेट, युरिया यांचे रेट तुम्हाला माहीत आहे किती महाग झालेला आहे. सर्व महाग झालेला आहे. पण शेतातून जे शेतकरी उत्पन्न काढतात, शेतीमाल काढतात, परंतु त्याला भाव नाही आहे. आता समोर बघू, हे आउटलेट बघितलं तुम्ही, याच्यावरचा ब्रिज आहे रस्त्यासाठी. आता समोर हे बघा, याचे पाईप्स तुम्हाला दिसते. आता इथं 2 पाईप, याच्यावरून तुम्ही अंदाज लावा. हे आता एवढ्या छोट्या आउटलेटमधून किती पाणी जाऊ शकते याचा तुम्ही अंदाज लावा. आलं ना तुमच्या लक्षात? आता बाहेरून बघू. आता हे आउटलेटचा पाणी बाहेर निघायचा मार्ग आहे. उंची ठीक आहे, जमीन लेवलला धरून आहे. थोडा अजून खाली असता तर अजून बरा झाला असता का, तो टेक्निकल विषय आहे. आणि हे पाणी निघाल्यानंतर हे नदीत मिसळतो. जर नदीचं पाणीच या लेवलला असला तर खरंच इथून पाणी निघणार का, हे माझा प्रश्न आहे. या गोष्टीचं तेलंगणा सरकारने दखल घ्यावी आणि ज्याच्यावर काय उपयोग काढता येईल, शेतकऱ्याचा नुकसान झाला नाही पाहिजे म्हणून. आणि आपल्या सरकारला, आपल्या महाराष्ट्र सरकारला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही मी परिस्थिती सांगत आहे, त्यांनीही दखल घ्यावी. मुख्यमंत्री साहेब आपले महाराष्ट्र राज्याचे. दुसऱ्या बातमीत अजून शेतकऱ्याचं माल, शेतकऱ्याची जमीन, पिकाचं नुकसान किती झालं तुम्हाला दाखवणार आहे. धन्यवाद मित्रांनो.